विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंना भाजपची ऑफर होती की काय अशी शक्यता सध्या वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगाने निलेश राणेंकडनं या संदर्भात गौप्यस्फोट देखील करण्यात आल्याचं समजतंय। आम्हीच त्यांना शिवसेनेतनं निवडणूक लढण्यास सांगितलं, चुकीचे गौप्यस्फोट करू नका असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी निलेश राणेंनी केलेला दावा खोडल्याचं दिसतंय। म्हणजे जेव्हा मी निवडून आल्यानंतर एक मला वाटतं 2-3 महिने झाले असतील। आपल्याला आठवत असेल मी सगळ्या नेत्यांना भेटून बुके देऊन सगळ्यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर असंच बोलता बोलता अरे तुला तर इकडेच लढायचं आहे, तर तू कशाला उभाटाचे आणि प्रवेश घेतोस, हे कशाला प्रवेश घेतोस तू। आता माझे काही सहकारी बीजेपीत होते, ते माझ्याशिवाय तिकडे कामच करणार नाहीत, ते माझ्याबरोबर आले, हे कशाला घेतोयस, तुला तर इकडेच लढायचं आहे। तर मी बोललो अजिबात नाही, मी काही येणार नाही, मी शिंदे साहेबांना त्यांची साथ सोडणार नाही आणि जे काय माझं आयुष्याचं आता जे काही शेवटचा श्वास असेल तो शिंदे साहेबांच्याच पार्टीमध्ये आणि त्यांच्यासोबतच मी राहणार, कुठेच जाणार नाही। पण ते जे काय अंडी टाकून ठेवतात ना, ते बरोबर त्या माणसासमोर टाकायचा प्रयोग करतात। काही माझ्यासारखी लोक असतात जे नाही म्हणतात। स्थानिक राजकारणात जरी मतभेद झाले असतील, पण अशा गोष्टी बोलू नये ज्या गोष्टी झाल्याच नाही। आम्ही कधी शेवटी निलेश राणे आमच्याच पक्षाचे नेते होते। विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेजीकडे ती जागा गेली, त्यामुळे एकनाथ शिंदेजीकडे त्यांना निवडणूक लढवावी लागली। निलेश राणेच भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते होते। भारतीय जनता पार्टीमधनं शिवसेनेमध्ये निलेश राणेजी यांना वेळेवर आम्ही त्या ठिकाणी लढण्याकरता सांगितलं, ते लढलेले आहेत, ते संमतीने झालेलं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं आता असे काही चुकीचे गौप्यस्फोट करून मला वाटतं की महायुतीमध्ये अजून ताणतणाव होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।